अहिल्यानगरमध्ये एका दिवसात काय खायचं हे सांगणारे एका मिनिटात इथे तुम्ही दिवसाची सुरुवात पापड भाजी खाऊनच करायला पाहिजे. त्यासाठी कापड मार्केटमध्ये पप्पू शेट यांच्या दुकानात जायचं. डाळ पकवान सारखाच हा प्रकार आहे, पण त्यावरची भाजी कम्प्लिटली वेगळी आहे. आणि त्याच्यासोबत ठेचा असल्यामुळे त्याला एक चटकदार फ्लेवर येतोय. चाटचा आयटम नाही तर प्रॉपर ब्रेकफास्टचा आयटम आहे, तुम्हाला लगेच खाल्ल्यावरती कळतं. आणि त्यानंतर शेजारीच जा दुर्गा सिंग लस्सीमध्ये. मला स्वतःला ओरिजिनल लस्सी फारशी आवडत नाही, फ्लेवर्ड लस्सी मला आवडते आणि इथली लस्सी आपल्याला खूपच आवडली. इथे मी मँगो, पिस्ता, गुलकंद असे फ्लेवर घेतले आणि लस्सीवरती आईस्क्रीम सुद्धा होतं. हे तीनही फ्लेवर मला आवडले. जास्त गोड नाहीये, फ्लेवर टाकून सुद्धा तो फ्लेवर छान त्याच्यामध्ये ब्लेंड झालाय. पुढचा पदार्थ सुद्धा हटके आहे. त्यासाठी जा कैलास उडुपीमध्ये. इथे टक्कर नावाची डिश मिळते, म्हणजे साबुदाणा वडा आणि काजू पॅटीस, त्यासोबत दही आणि ठेचा. इथे अजून एक वेगळा प्रकार होता, तो म्हणजे काला सोना. पीटर को बोलो सोना आ गया है. काला सोना म्हणजे गुलाबजामच. काला सोना हे नाव सारखं ठरवतं. त्याला तो एक स्मोकी इफेक्ट येतो आणि याच्यामध्ये मैदा कमी आणि खवा जास्त. आणि इतका सोन्यासारखा स्पॉट सजेस्ट केल्यामुळे लगेचच फॉलो पण करून टाका. यानंतर कढी समोसा असं हटके कॉम्बिनेशन ट्राय करायला चौपाटी कढी वडाला जा. गार कढी आणि गरम बटाटा वडा असं कॉम्बिनेशन लय भारी लागतं. जे आवरण आहे ते जास्त खुसखुशीत आहे. बटाटा वडा खातोय असं मला वाटतच नाहीये. एका दिवसात मी एवढंच खाऊ शकलो, पण अजून कुठले पदार्थ राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी ते स्पॉट सुद्धा नक्की कव्हर करीन.